मुंबईसह राज्यातील 29 मनपा निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटच्या टप्प्यामध्ये तो पोहोचलेला आहे। मंगळवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत आणि त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये जाहीर सभा, रोड शो, घरोघरी जाऊन संपर्क करण्यावर अधिकचा भर दिला जाणार आहे। अनेक वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकांमुळे प्रचाराला विधानसभेप्रमाणेच रंग भरल्याचं दिसतंय। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगतायत। त्यामध्ये महायुतीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सुद्धा आपल्याला कलगीतुरा पाहायला मिळतोय। दरम्यान आज मुख्यमंत्र्यांच्या सभा सोलापूरमध्ये होणार आहेत, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे ठाण्यामध्ये प्रचार करणार आहेत, तर मुंब्रा कळवा या मतदारसंघामध्ये सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जाहीर सभा पार पडणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, अवघे शेवटचे आता 4 दिवस उरलेले आहेत आणि या 4 दिवसांमध्ये अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यावर सगळ्यांचा भर असणार आहे। कशा प्रकारची धामधूम पुढच्या या 4 दिवसात पाहायला मिळणार आहे? जसं तू आता एक संपूर्ण यादीच वाचून दाखवली की कशा पद्धतीने प्रचार सभांचा धडाका लावलेला आहे। कारण अवघे 4 दिवस उरलेले आहेत। 13 तारीख संध्याकाळी 5:30 वाजता या तोफा थंडावणार आहेत। त्याच्यामुळे आता खरं तर काही तासच उरलेले आहेत की घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी। त्याच्यामुळे आपण बघितलं तर जर एकवार उमेदवारांकडे लक्ष टाकलं, कारण एका बाजूला या प्रचार तोफा तर आहेतच, मात्र दुसऱ्या बाजूला उमेदवार आता मिनी मॅरेथॉन खेळत आहेत की अक्षरशः होम टू होम, डोर टू डोर जाऊन प्रत्येक मतदाराला आपलं काम पटवून देणं, आपल्या चेहऱ्याची, आपल्या नावाची आणि आपण लढवत असलेल्या चिन्हाची ओळख करून देणं हे सर्वात मोठं आव्हान आहे। आणि त्याच्यामुळे अक्षरशः वॉर्ड वॉर्ड हे पिंजून काढले जात आहेत प्रत्येक उमेदवाराकडनं। एकंदर जर मुंबईबाबत बोलायचं झालं तर अगदी मुंबईमधल्या चाकरमान्यांच्या वेळा सांभाळून अशा पद्धतीने प्रचार केला जातोय। अगदी रात्री उशिरापर्यंत हा प्रचार चालतोय, कारण मुंबईकर रात्री उशिरा घरी पोहोचतात आणि त्याच्यानंतर ते घरी निवांत असताना त्यांच्यापर्यंत पोहोचता यावं याकरता अगदी रात्री सुद्धा प्रचार सुरू आहे। एका बाजूला उमेदवारांचा हा होम टू होम, डोर टू डोर प्रचार सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र जे प्रमुख नेते आहेत, जे पक्षांचे चेहरे आहेत, त्यांच्या मोठमोठ्याला प्रचार सभा सुद्धा आयोजित केल्या जात आहेत। मुलाखतींचं सत्र सुरू आहे। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभेसाठी मोठा उत्साह बघायला मिळतो। काल नाशिकमध्ये सभा झाली, त्याच्यानंतरच्या सभा सुद्धा लाईनअप केलेल्या आहेत। मुंबईत देखील अशी सभा होणार आहे। दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री हे सुद्धा प्रचार सभेच्या माध्यमातून महायुतीचा अजेंडा, महायुतीचा जाहीरनामा हे लोकांपर्यंत घेऊन जात आहेत। त्याच्यामुळे वेगवेगळे मुद्दे हे आता शेवटच्या दिवसांमध्ये समोर येत आहेत। विशेषतः आपण आतापर्यंत बघितलेलं आहे की निवडणूक फिरते म्हणजे नेमकं काय होतं, तर शेवटच्या काही दिवसांमध्ये राजकीय पक्षांकडून काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो। महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला हेच होताना बघायला मिळतं आहे। एका बाजूला मराठीचा, मुंबईचा मुद्दा आहे जो ठाकरेंकडून जोर लावून सांगितला जातोय, तर दुसरीकडे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचा मुद्दा आहे जो महायुतीकडून जोर लावून सांगितला जातोय। त्याच्यामुळे कशा पद्धतीने शेवटच्या 1-2-4 दिवसांमध्ये हे नॅरेटिव्ह सेट केलं जातंय आणि कशा पद्धतीने निवडणूक फिरते की मतदार नेमका आपला निर्णय मतपेटीत कशा पद्धतीने बंद करतायत हे आपल्याला 15 जानेवारी नंतर कळणारच आहे। मात्र तुर्तास तरी होम टू होम, डोर टू डोर प्रचार आणि त्याहीपेक्षा सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचं एक मोठं आव्हान सध्या उमेदवारांकडून पेललं जात आहे। अगदीच, त्यामुळे सर्वच माध्यमातून हा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।